महाराष्ट्राच्या मातीला शब्द देणारा कवी ज्या गावात घडले, लहानपणाचे मोठे झाले, आज त्या गावात आपला गावरान कट्टा येऊन पोहोचलाय. सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आटपाडी तालुक्यात आहे माडगुळे गाव आणि याच गावात आहे गदी माडगुळकरांचा वाडा. चोपडी गावाकडून आलं की गावाच्या मेन चौकात असा पोस्टर बघायला मिळतो. तिथून थोड्याच अंतरावर आहे हा वाडा. आज तो वाडा पडलाय, पण माडगुळकरांच्या आठवणीनं आज पण त्या वाड्यात मन शांत होतं. आणि या गावात आल्यावर एक गोष्ट नक्की समजते की मोठा कवी किंवा मोठा माणूस होण्यासाठी मोठं शहर लागत नाही, तर मोठं मन आणि त्या माणसाची जिद्द लागते. गजानन दिगंबर माडगुळकर, ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी शेटपळे या गावात झाला. माडगुळे न म्हणता शेटपळे का म्हणतोय तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे समजेल. तिथून आम्ही आलो बामणाचा पत्रा म्हणून ओळखला जाणारा या ठिकाणी. याच ठिकाणी गदिमांनी कित्येक गाणी, कविता, कथा, पटकथा लिहिल्या. 1969 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1962 साली गदिमांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर आमदार करण्यात आलं. 157 पटकथा, 2000 गाणी, कित्येक हिंदी मराठी चित्रपटामध्ये अभिनय, जुग जुग अगन गाडी, गोरी गोरी पान, फुलासारखी चांद, दादा मला एक वैनियान, अशी कित्येक बालगीत, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, विठ्ठला तू वेडा, कुंभार सारखी भक्तिगीत, माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, अशी देशभक्तीपर गीत, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, असे कित्येक चित्रपट गीते. सांगावं तेवढं कमीच. त्यांच्या पत्रावर आलेला आम्हाला या मित्रांनी चांगलीच मदत केली आणि मग आम्हाला भेटले हे म्हणले काका, ज्यांनी गदिमांबद्दल खूप सारी माहिती सांगितली. ते त्यांच्याच तोंडून ऐका. आमची जवळजवळ माझी दुसरी पिढी, माझ्या मुलाची तिसरी, नातवाई चौथी. म्हणजे तुम्ही इथं तेव्हापासून राहताय? तेव्हापासून आम्ही बघतोय सगळे. आमचे वडील बापू नाईक बापू रामुशे त्यांना असं म्हणत होते. मग ते त्यांच्याकडे कामालाच होते. गुगलला सर्च केलं त्यावेळेस ना जन्मस्थान शेटपळे सांगताय. सांगते की तुम्हाला त्याची तिथली history सांगतो. कारण का गदिमांची आई जी होती ते शेटपळच्या बरोबर. शेटपळच्या असल्यामुळे त्यांची डिलिव्हरी गदिमा ज्यावेळेला जन्मले त्यावेळेला ते शेटपळ मध्ये. ते आता ती पुण्यतिथी आहे आणि त्यात 14 डिसेंबरला कार्यक्रम असतो त्यांचा. फक्त गदिमांचीच गीतं असते त्यात. आता उद्याच्याला काय करणार आम्ही, त्यांच्या नावे हायस्कूल काढलेला आहे. हायस्कूलची सर्व विद्यार्थी, सगळे स्टाफ सगळा इथं येणार. सगळे इथं येऊन त्या पालखीत फोटो ठेवून इथनं मिरवणूक निघणार. इथनं मिरवणूक निघून गावातनं फेरी मारून येऊन तिथं गदिमा पार म्हणून तिथं नाव दिलेलं आहे. मग त्या पारावर तिथं पालखी ठेवून तिथं कार्यक्रम होणार. उद्या 14 डिसेंबरला गदिमांची पुण्यतिथी आहे. माडगुळे गावात मारुतीरायाच्या मंदिरासमोर हे गदिमा पार आहे आणि इथं उद्या कार्यक्रम असतो. तुम्ही शाळेत असताना गदिमांची कोणती कविता तुम्हाला शिकायला होती आणि गदिमांचं कोणतं गाणं तुमच्या आवडीचं आहे कमेंट मध्ये सांगा. मग मी आणि महेशनं मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि चोपडीचा रस्ता धरला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही जाता जाता फॉलो करून जावा.